कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस आणि टँकर यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार झाले तर 9 जण गंभीर जखमी झाले आहे। गुरुवारी सायंकाळी अकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरील केची बागेल येथील हॉटेल तरंगाजवळ हा अपघात घडला। बसमधील ठार झालेल्या व्यक्तीचे नाव भास्कर गावकर राहणार केनी तालुका अकोला असे आहे। या अपघातात टँकर चालकाचाही मृत्यू झाला असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही। अकोला तालुक्यातील मकीगदे येथील अकोल्याकडे निघालेल्या परिवहन महामंडळाच्या बसला अकोल्याहून यल्लापूरकडे भरधाव निघालेल्या टँकरने जोराची धडक दिली। त्यामुळे टँकर चालक आणि बसमधील एक प्रवासी जागीच ठार झाले आहे। बसमधील अन्य 9 प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहे। जखमींना अकोला येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर बस चालकाचा पाय तुटल्याचे सांगण्यात आले। अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे। या अपघातामुळे हुंबळी अकोला राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 63 वरील वाहतुकीमध्ये काही काळ व्यत्यय निर्माण झाला होता। अकोला पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला।